नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. मात्र शेतकऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. अल्पकालीन पीक कर्जासाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज सवलत देण्याची योजना असल्याचं ते म्हणाले. रेल्वे विभागात प्रत्येक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित डिजिटायझेशन ऑफ रेल्वे सप्लाय चेन या विषयावरच्या परिषदेत ते आज बोलत होते. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास केल्यास रेल्वे विभागाची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यास मदत होईल असं ते म्हणाले. रेल्वे उपकरणांची खरेदी आणि पुरवठ्यासाठीही डिजिटल पद्धतीचा अवलंब केला तर कार्यक्षम पद्धतीकडे रेल्वे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या 20 राज्यांमध्ये 101 शीतगृह उभारण्यासाठी 3,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक भाव मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेच्या तीव्र भावना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून कळवण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिलं. भाजप आमदार आशिष शेलार यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं व्हावी यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर तातडीनं बैठका घेऊन आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य जलपरिषदेची 3री बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करताना सर्व खोऱ्यांचं एकत्रीकरण करण्यात यावं तसंच गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार राज्यातल्या इतर खोऱ्यांचे जल आराखडे तयार करण्याच्या दृष्टीनं कालबद्ध नियोजन करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ब्रिटनचे संरक्षण मंत्री मायकेल फालन यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी पोषक वातावरण आणि साधनसामुग्री असल्यानं ब्रिटिश कंपन्यांनी इथं गुंतवणूक केल्यास राज्य शासन त्यास मदत करेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हवाई वाहतूक आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातही गुंतवणुकीस ब्रिटिश कंपन्या उत्सुक असल्याचं फालन यांनी सांगितलं. राज्यात यावर्षी स्वाईन फ्लूमुळे 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तापमानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं आरोग्य विभागाच्या साथीचे रोग विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे मुकुंद डिग्गीकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. गरोदर महिला, बालकं आणि वृद्धांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त असून राज्यात 182 जणांना जंतुसंसर्ग झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयात याबाबतची सर्व औषधं पुरवण्यात आल्याचं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आणि विधान भवनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड जिल्हा परिषदेतही महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात काही भागात तापमानात वाढ झाली आहे. आज सर्वात जास्त 45.5 अंश सेल्सिअस तापमान रायगड जिल्ह्यातल्या भीरा इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज उस्मानाबाद, परभणी आणि बीड इथं सरासरी 40 अंश सेल्सिअस तर औरंगाबाद इथं 39.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून